नमस्कार मित्रांनो. वादळी वैवाहिक जीवन आणि करिअरमधलं असंतुलन, तरीही या सर्वांना धीरोदात्तपणे सामना करण्याची ऊर्जा, हा संपूर्ण अनुभव तुम्हाला मार्च महिन्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींना अनुभवास येणार आहे. याचप्रमाणे बाकीचे जे तुमचं संपूर्ण जीवनाचं अंग आहे हे सुद्धा कसं असेल, ग्रहांचे प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनावर कशा प्रकारे असणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला मार्च महिन्याकरता तुमचं संपूर्ण शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर हा जो बुध आहे हा वक्री होणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय गेल्या 2.5 वर्षापासून, तो आता दिनांक 30 मार्च नंतर सप्तमात भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय गेल्या साधारण 2-2.5 महिन्यापासून तो वक्री मार्गे असाच होत आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला मानसिक तणावाखाली जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तुमची जी अशी पण राशी पाहिली तर छोट्या छोट्या गोष्टीचा लवकर स्ट्रेस घेणं, कारण तुमची जी राशी अतिशय दक्ष आहे, अतिशय अलर्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चिकित्सक पाहण्याची किंवा चिकित्सकपणे वागण्याची जी दृष्टी आहे ही तुमच्या राशीमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येते. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी काही तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत आणि गोष्टी थोड्याफार जरी वेगळ्या झाल्या की लगेचच्या लगेच तुमच्यामध्ये जी चिकित्सक वृत्ती आहे ही जोरदारपणे मूळ धरू लागते. तर या संदर्भात या महिन्यात काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. या संदर्भातले ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप काही टेन्शन घेऊ नका, किंवा कारण भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे त्याची पंचम दृष्टी तुमच्याच राशीवरती आहे, त्याच्यामुळे मनाबदली जी ऊर्जा आहे ती जबरदस्त दिसून येईल. काळजी करू नका. गोष्टी कितीही विरोधात गेल्या तरी त्याचा धीरोदात्तपणे सामना करा. गोष्टी टोपाच्या होणार नाहीत एवढं मात्र निश्चित. याचप्रमाणे तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 2 तारखेनंतर हा जो शुक्र आहे हा वक्री होणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, 30 तारखेनंतर सप्तमात भ्रमण करणार आहे. राशीचा अष्टमेश दशमात भ्रमण करतोय. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्थैर्य सुद्धा थोडंसं डामाडोल झाल्यासारखं वाटतंय. महत्त्वाचं म्हणजे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अतिरिक्त अनावश्यक व वायफळ खर्चापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय की ज्याचे दूरगामी परिणाम होते असे निर्णय घेऊ नका. कारण तुमची जी रास आहे ही कधी कधी म्हणजे तसं पाहिलं तर खूप म्हणजे बौद्धिक रास आहे किंवा छोट्या मोठ्या गोष्टींचा नीट विचार करणारी आहे, परंतु खूप स्ट्रेस आला की लगेच तुम्ही ब्लँक होऊन जाता आणि मग तुमचे चुकीचे निर्णय चालू होतात. तर या ठिकाणी या महिन्यामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारणतः या महिन्यामध्ये मोठे ट्रेड करू नका, ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. घरगुती स्वास्थ्य किंवा गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींवर जे नातेसंबंध तसे तुमचे चांगले राहतील. घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र तुमचं गृहसौख्य जे आहे ते फारसं काही गढूळ होणार नाही, त्या संदर्भात काळजी करू नका. लव्ह लाईफ याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे हा षष्ठातून आता साधारण सप्तमात भ्रमण करणार आहे. ही गोष्ट तशी पाहिली तर खूप चांगली आहे. साधारणतः गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमचे जे रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये गोष्टी काही नीट होत नव्हत्या. आता साधारण या महिन्यानंतर धरून चाला की साधारण एप्रिलपासून गोष्टी बऱ्याचशा रुळावर येतील. त्या संदर्भात काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. तसा काही मोठा प्रॉब्लेम येणार नाही, कारण गुरुची नववी दृष्टी ही तुमच्या पंचमावर असणार आहे. त्याच्यामुळे गोष्टी खूप काही टोकाच्या होणार नाही. फक्त मानसिक तणाव जो की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला त्याकडे थोडंसं लक्ष द्या. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गोष्टी बऱ्याचशा स्मूथ असणार आहेत. तुम्हाला जशा अपेक्षा त्याप्रमाणे होणार आहेत. फक्त थोडंसं एफर्ट द्यायला आपण म्हणतो, कारण प्रयत्न करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही केलेल्या प्रयत्नाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे जोड मिळणं हा भाग तुम्हाला या महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अनुभव असेल. आता जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवन या महिन्यामध्ये तुमचं बऱ्याच प्रमाणात वादळी असणार आहे. याकडे लक्ष द्या, कारण तुमच्या सप्तम स्थानामध्ये बुध शुक्र आहेत, दोन्हीसुद्धा वक्री होणार आहेत. शुक्र 2 तारखेला, बुध 15 तारखेला, रवीसुद्धा 15 तारखेनंतर तुमच्या सप्तमात येणार आहे. शनी 30 तारखेनंतर तुमच्या सप्तमात येणार आहे आणि राहू तर आधीपासूनच आहे. नेपच्यूनसुद्धा बरेच वर्षापासून तिथे आहे. एकंदरीत सांगायचं झालं
तर वैवाहिक जोडीदाराचे वादविवाद हे टोकाला जाऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टीवर सुरू झालेले वादविवाद अगदी टोक गाठू शकतात. दोघांमध्ये असमंजस्याचं जे वातावरण आहे ते तयार होऊ शकेल. डाऊटफुल नेचर ज्याला आपण म्हणतो हा सुद्धा तयार होऊ शकेल. दोघांमधल्या ज्या गोष्टी आहेत या थोड्या म्हणजे थोडासा जास्त टोकाच्या वगैरे वाटू शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात झालेली गोष्ट खूप टोक गाठेल आणि टोक गाठल्यानंतर त्याचा स्फोट होण्याला जास्त वेळ लागणार नाही. आधीपासूनच जर का तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवाद होत असतील तर या महिन्यामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो सुद्धा तुमच्या सप्तम स्थानामध्ये जाणवू शकेल. तर थोडंसं गोष्टी तुमच्या पेक्षा वेगळ्या होतील. काळजी घ्या, गोष्टी फार महत्त्वाची राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर साधारण डिसेंबरपासून गोष्टी काही नीट नाही आहे. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर थोडेसे वादविवाद होत आहेत किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या झाल्यासारख्या वाटत आहेत. तुमच्याबद्दल कागाळ्या केल्या जात आहेत किंवा तुमच्याबद्दल थोडेसे रूमर्स ज्याला आपण म्हणतो हे पसरवले जात आहे. तर या सगळ्याचा तुम्हाला धीरोदात्तपणे सामना करायचा आणि त्याचं बळ तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा गुरु तुम्हाला निश्चित देईल. फक्त गोष्ट अशी एकच आहे की जो तुमचा स्वभाव आहे की अति स्ट्रेस टेन्शन आला की तुम्ही पूर्णपणे ब्लँक होता. ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. स्वतःला एनर्जी द्या. गोष्टी याच्यापासून सुद्धा मार्ग निघणार आहेत. काळजी अजिबात करू नका. ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. याचप्रमाणे दिनांक 2 तारखेला बुध, नेपच्यून आणि राहू याची युती तुमच्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंधात ज्याला आपण थोडंसं मतवैचित्र अशा प्रकारच्या काही गोष्टी तयार होतील आणि त्यामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ शकेल. काळजी घ्या, गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोणयोग होणार आहे. हा सुद्धा त्रिकोणयोग तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील. मंगळ जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे, दोघांचा त्रिकोणयोग महत्त्वपूर्ण राहील. खास करून खास म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. तुमचं जे कार्यकर्तृत्व आहे त्याची दखल घेतली जाईल वरिष्ठांकडून किंवा त्या संदर्भातले काही चांगले आउटपुट्स किंवा ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळेल. ही गोष्ट त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी सुद्धा तुम्हाला या महिन्यात उपलब्ध होऊ शकतात. दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या सप्तम स्थानात. या दरम्यान वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील किंवा ते नीट व्यवस्थित राखले जातील. साधारणतः 11 तारखेला तुम्हाला याचा अनुभव येईल. 12 तारखेला होणारे रवी शनीची युती षष्ठामध्ये लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास निर्माण करू शकेल किंवा तुमचे कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं किंवा तुमची जी इमेज आहे, खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमची जी इमेज आहे त्याला धक्का लागण्यासारखे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे समोर येऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे 17 तारखेला होणारे रवी आणि राहूची युती सप्तमात होणार आहे आणि त्याला ग्रहण आपण म्हणतो आणि ग्रहणाचा प्रभाव हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसणार आहे. जी गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीपासून परत सांगतो आहे तीच गोष्ट इथेही तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतील, टोकाच्या होऊ शकतील. दोघांमधले जे नातेसंबंध आहेत हे टोक गाठू शकतील आणि त्याच्यामागचं कारण फार काही विशेष नसेल. छोट्या कारणामुळे सुरुवात होईल गोष्टी टोक गाठेल. या संदर्भात काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अशा प्रकारच्या आरोग्याचे काही त्रास निर्माण होतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. गैरसमज होतील. लक्षात घ्या, गैरसमज हा फार महत्त्वाचा आहे की छोट्या छोट्या गोष्टींनी गैरसमजाचे जे वातावरण आहे ते तयार होतील. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गैरसमज हे फार महत्त्वाचे आहेत. तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार येतात दोघांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट पाळणं संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे थोडी जरी गोष्ट तुम्हाला वेगळी वाटली तरी त्याचा टोकाचा विचार करू नका. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला परत रवी आणि नेपच्यूनची युती होणार आहे. या दरम्यान सुद्धा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणं फार महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान जाणवू शकतील. शुक्र नेपच्यूनची युती आहे त्या दरम्यान तुमचे म्हणजे शुक्र नेपच्यूनची जी युती आहे ती दिनांक 27 तारखेला आहे. त्या दरम्यान थोडंसं तुमचे खर्च वगैरे जास्त होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की ज्याच्याबद्दल काही लगेच काही गोष्टी समजणार नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही मानसिक तणावाखाली जाऊ शकाल. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी होळी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती 29 तारखेला आहे. तर साधारण अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वादविवादात जाऊ नका.
परत सांगतो, महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे आणि वैवाहिक जीवन आहे ते ह्या महिन्यामध्ये थोडंसं स्फोटक होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र गुरु जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, हा तुमच्या मदतीला धावून नक्कीच येईल. मात्र तुम्ही सुद्धा स्वतःहून त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.